गोविंदपूर हत्याकांड प्रकरणी तब्बल 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की भीमा तीर परिसरातील म्हणजेच विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर भागात 29 मे रोजी घडलेल्या भीषण घटनेत तब्बल 6 जणांची गोळ्या झाडून तसंच धारदार शस्त्रानं वार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। भीमा तीर परिसरात ही रक्तरंजित आणि थरारक घटना घडल्यानं संपूर्ण भीमा तीर परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। गोविंदपूर गावात निराळे आणि गुळगी अर्थात गोलगी कुटुंबामध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता। या जुन्या वैमनस्यातून हा रक्तरंजित हल्ला झाल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय। या थरारक हल्ल्यात एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। या मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दंडुप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यासह आणखीन एका व्यक्तीचा समावेश होता। दरम्यान घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली होती। इतकंच नव्हे तर या घटनेमुळे सीमा भागातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विजापूर ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला। दरम्यान आता या सामूहिक हत्याकांड प्रकरणी तब्बल विजापूर ग्रामीण पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली असून त्यांना विजापूर येथील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। या संबंधी विजापूर ग्रामीण पोलीस हे सखोल आणि अधिक तपास करत असल्याची माहिती मिळून येते। तपासादरम्यान तब्बल या हत्याकांडामध्ये 21 जणांचा सहभाग असून 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यात महासिद्ध श्रीमंत बिरादार वय 44, महेश लक्ष्मण बिरादार वय 22, राजकुमार सिद्धाराम कोळी वय 28, राजू चंद्रकांत उगार वय 20, यल्लप्पा महादेव आरकेरी वय 25, कल्लणगौडा ईश्वरगौडा पाटील वय 65, त्याचप्रमाणे लयप्पा नेनप्पा बिरादार वय 65, सुभाष महासिद्ध बिरादार वय 21, रावसाहेब अवधूत बिरादार वय 20, गजानंद भूताळे बिरादार वय 18, मलकारी हनुमंत कोळी वय 18 तसंच संजू महादेव आरकेरी वय 31 यांना अटक करण्यात आली आहे। इतर 9 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती विजापूरचे एसपी लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।